मोठा बंगला बांधा, लई मोठा बंगला बांधा. तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला तुमचा बाप आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई. ही खरी शोभा असते तुमच्या बंगल्याची. ज्या दिवशी बाप जाईल ना, समजायचं आपल्या बंगल्याची शोभाच गेली. खरं तर ज्यांच्या माध्यमातून मी आलो, आमचे समाधान भाऊ, माझा पंढरपूरच्या जवळ कार्यक्रम आहे 7 ते 9. ते म्हणले काही नाही, कार्यक्रम आपण वेळेत 12च्या आत तुम्हाला सोडतो. आणि खरं तर मी हे नाव वाचल्यानंतर शहीद जवान, मग त्यांना होकार दिला. म्हणलं काय हरकत नाही, सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराकडे जर येत असेल तर तिकडे एखादा तास लेट 8ला पोहोचू. होतं ना मागं पुढं एखादा तास, त्याला काय. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाच्या योगाला कार्यक्रमाकरता साथ देणारी वारकरी संप्रदायातली थोर मंडळी, अंकुश महाराज असतील, श्रावण महाराज आहे, आकाश महाराज, समस्त भजनी मंडळ परिसरातील उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक, गोड असा त्यांचा हात आहे, सोपान महाराज, त्यानंतर विनेकरी बाबा, हा जो काही परिवार आहे. खरं तर ज्या पत्नी आहेत मनीषाताई आणि त्यांची जी 2 मुलं आहे, देवराज भाऊ आणि दक्ष. बाप काय असतो हे बाप गेल्यानंतर कळतो राव. जीवाला आधार काय असतो ते. तसं तर स्वाभिमानाची गोष्ट आहे. देवराज भाऊ, दक्ष, त्यानंतर आमच्या मनीषाताई, या मुलांनी छातीला हात लावून सांगता येईल का या माती करता शहीद झालेल्या जवानाचे आम्ही मुलं आहोत. असलं बापानं काम करून जावं का मुलाला उंच मानेनं गावात जगता यावं, असलं काम करून जावं. तरी बाप बापच असतो दादा. हे बाप असताना किती उन्हाळपणा करा रे. सगळा चालतो, सगळा चालतो, पण बाप गेला का नाही जमत उन्हाळपणा. लई मोठी छत्री असते बाप डोक्यावरची, खूप मोठा आधार असतो बाप जीवाचा. अरे पाठीचा कणा असतो बाप, घराचा पाया असतो बाप. मला तुम्हाला विचारायचंय बहिणींनो, रडाल तुम्ही सगळ्या रडाल. दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती का तुम्हाला कुठपर्यंत येते? माहेरात जोपर्यंत तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही मुलगी तिथलच्या किती वाजता जा, कोणाच्या परवानगीची गरज नाही. हे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीतच असतो. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज असते, आणि मुलीचाही बापात जीव जास्त असतो. बाप निष्ठुर नसतो बहिणीनो. एकदा बाप गेला, तुम्ही जा बरं दिवाळीच्या सणाला. तुमची आई असते पण तिला सोनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप असताना तुम्ही मुलगी आहे, बाप गेला की पाहुण्या होतात तिथलच्या, मुलगी राहत नाही. मला आपल्याला सांगायचंय दादानो, लई मोठा बंगला बांधा, लई मोठा बंगला बांधा. तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला तुमचा बाप आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई. ही खरी शोभा असते तुमच्या बंगल्याची. ज्या दिवशी बाप जाईल ना, समजायचं आपल्या बंगल्याची शोभाच गेली. नाही रे, बापाची सर कधीच नाही येणार. तुम्ही तो दिवस आठवा माझ्या बहिणींनो. तुमचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर गळ्यात पडून रडायला लागल्या तुम्ही. तुम्हाला मामा मामी काका काकू सगळे सापडले, तुमचा बाप नसल सापडला. का माहिती का? नाही पाहू शकत तो मुलगी सासरी जाताना. एकटाच दोन्ही गुडघ्यामध्ये मुंडकं घालून रडणारा बाप असतो. ज्या वेळेला बापाला धरून आणतात चला मुलगी वाटी लावायची, बाप पाहिला का मुलगी पळत सुटते, कडाडून मिठी मारते गळ्याला, हंबरडा फोडतो बाप ढोरागोरासारखा. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले.
आता गाडीमध्ये बसतात तुम्ही, गाडी हळूहळू सुरू होते. काय आठवलं त्या बापाला, गाडीला थाप मारतो. आज बाजू बदलतो, तुमच्या बाजूनं नाही येत, जावयाच्या बाजूनं जातो. बहिणीनो, कधीच तुमचा बाप वाकलेला नाही कोणापुढे. ताट मानेने जगणारा तुमचा बाप आहे. पण आज तुमच्या करता जावया पुढं स्वतःला वाकून घेतो आणि हात जोडून सांगतो, जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय राव, लय लाडात वाढवलंय बरं का. जर चूक झाली ना तिची एखादी, तिची नाही बरं का, तिच्या बापाची समजत जायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा. वाटल्यास हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू. अरे मुली करता स्वतःला कायमचं झुकून घेतो जावया पुढं, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता. दिवाळीचा सण जर आला तर सगळ्यांना कपडे करणारा बापच असतो घरातला. म्हातारीला लुगडं आणील, सुनाला साडी आणील, लेकीला पैठणी आणील, नातवांना कपडे आणील. पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो, त्याचं नाव बाप आहे. बाप कष्टाचा कावाडी हुसमळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना विनंती करून चाललो आपल्याला, जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे त्यांची सेवा करा दादा. एकदा बाप जर मातीच्या आड गेला, किती बाबा बाबा करा, कधीच नाही भेटायचा तुम्हाला, कधीच नाही. एकदा डोळ्याच्या आड गेला परत कधीच नाही दिसायचा. म्हणून आहे तोपर्यंत त्या बापाची सेवा करा. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं घडली असे वीर जवान, शहीद जवान आमचे संदीप भाऊ यांच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तो कमणे काम नेची सरे, 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 तो कमणे कमरणेची सरे, तो कमणे
नाही आदि अंती अवसान जय विठ्ठल होईल पसायदान होईल तोपर्यंत कोणी उठू नका. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या पदरात टाका. चुकणं माणसाचा स्वभाव है. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे नादान कहते हैं, तीन बार गलती करे उसे बेईमान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और सभी गलतियों को माफ करे उसे हिंदुस्तान कहते हैं. या हिंदुस्थानात आपण तुम्ही माय मिले करू नका बोलण्याचा राग धरू. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय. आ बोलिले कोरे वेडे वाकोळे उतरे नाही विचारिला अधिकार म्या राजवा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैक करा राजवा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.